we will discuss science 1 lecture number 5, the same chapter, chemical reactions and equation. Today we are going to discuss balanced equation. What is meant by balanced equation? When number of atoms of reactants are equal to number of atoms of products, then that particular chemical equation is said to be balanced. When number of atoms on reactant side is equal to number of atoms on product side. For example, C plus O2, CO2, atom 1 from carbon, 2 from oxygen, and CO2 contains 3 atoms. Hence, it is said to be balanced. But this is quite a simple equation. पण केमिस्ट्री मध्ये आपण याच्याही पेक्षा काही कॉम्प्लेक्स इक्वेशन्सला सामोरे जातो. मग हे कॉम्प्लेक्स इक्वेशन्स कसे बॅलन्स करायचे याचं आपल्याला 10वीला अगदी सोप्या शब्दामध्ये ह्या चॅप्टर मध्ये सांगितलेलं आहे. तेच आपल्याला आज शिकवायचे की काय आहे. मग पाहूयात. मग हे बॅलन्स करत असताना, हे इक्वेशन बॅलन्स करत असताना त्याच्या काही स्टेप्स असतात, त्याचे काही टप्पे असतात. ते टप्पे कोणते आहेत, त्या स्टेप्स कोणत्या आहेत, ते आज आपल्याला ह्या तासामध्ये पाहायचे. म्हणून आणि ही गोष्ट आपल्याला हयात लक्षात ठेवायची की 10वीसाठी महत्त्वाचं आहेच आहे. पण इथून पुढे देखील भविष्यामध्ये की केमिकल इक्वेशन नेमकं बॅलन्स कसं करायचं, त्याचे टप्पे काय आहेत, सुरुवात कशी करायची, संपवायचं कसं, हे सगळं आपल्याला आज इथं शिकायचे. तत्पूर्वी व्हॉट इज मेंट बाय बॅलन्स्ड इक्वेशन? When number of atoms on reactant side is equal to number of atoms on product side, then that particular equation is said to be balanced. त्याला काय म्हणायचं? बॅलन्स्ड इक्वेशन. आणि आता महत्त्वाचं आपण काय पाहणार आहोत? स्टेप्स इन बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन. केमिकल इक्वेशन बॅलन्स करायच्या स्टेप्स. हे बा इम्पॉर्टंट आहे, पण अवघड नाहीये. आणि तुम्हाला तर काहीच अवघड नाहीये. तुम्ही 9वीचं सायन्स अतिशय उत्कृष्टरित्या शिकला आणि त्याच्या तुलनेमध्ये हे 10वीचं सायन्स खूप सोपं आहे. आता पाहूया मग काय आहे. तर पहिल्यांदा आपल्याला एक इक्वेशन घेऊ वर्ड फॉर्म मध्ये, आणि ते कसं बॅलन्स करायचं ते पाहू. म्हणजे एक इक्वेशन घेऊ. कोणतं? सोडियम हायड्रॉक्साईड प्लस सल्फ्युरिक ऍसिड आणि त्यानं काय तयार केला? सोडियम सल्फेट प्लस वॉटर. ही एक न्यूट्रलायझेशन रिएक्शन आहे. एक हायड्रॉक्सिक ऍसिड आणि बेस आहे, एक सॉल्ट आणि वॉटर तयार झाले. परीक्षेमध्ये आपल्याला असं एक वर्ड इक्वेशन देतील आणि म्हणतील आता याला बॅलन्स करा. हे फक्त आपण उदाहरण म्हणून घ्यायला लागलो.
अशा देर आर सो मेनी इक्वेशन्स. हा फक्त एक उदाहरण आहे हे. आणि मग आपण एक पहिल्यांदा पाहू. स्टेप 1 काय करायचं पहिल्यांदा असं समजा आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये आले वर्ड इक्वेशन आणि सांगितलं याला बॅलन्स करा. मग स्टेप 1 काय आहे, राईट द केमिकल इक्वेशन. ह्या वर्ड इक्वेशनचं रूपांतर कशामध्ये करायचंय, केमिकल इक्वेशन मध्ये. मग पहिली स्टेप काय आहे, राईट केमिकल इक्वेशन फ्रॉम वर्ड इक्वेशन. याचं रूपांतर केमिकल इक्वेशन मध्ये करायचे. आणि धड्याच्या सुरुवातीला पहिल्याच लेक्चर मध्ये सांगितलेले मी केमिकल इक्वेशन कशाला म्हणायचं की याचा कंडेन्स्ड फॉर्म मध्ये आणायचं, केमिकल फॉर्म्युले सिम्बॉल वगैरे वापरायचे आणि मग लिहूयात आपण. मग आपल्याला इथे मात्र काय पाहिजे, मॉलिक्युलर फॉर्म्युले माहिती पाहिजे. मग सोडियम हायड्रॉक्साईड काय आहे, सोडियम हायड्रॉक्साईड NaOH प्लस H2SO4. H2SO4 काय आहे, सल्फ्युरिक ऍसिड. आणि सोडियम सल्फेट याचा बेसिक फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे, Na2SO4 प्लस H2O. हे मी फक्त काय लिहिले, प्रत्येकाचे बेसिक फॉर्म्युले लिहिलेले आहेत. हे काय आहे, सोडियम हायड्रॉक्साईड NaOH, सल्फ्युरिक ऍसिड H2SO4, सोडियम सल्फेट Na2SO4, वॉटर H2O. हा हे मॉलिक्युलर फॉर्म्युले मात्र आपल्याला माहिती पाहिजे. तर वी शुड नो द मॉलिक्युलर फॉर्म्युले. किती मॉलिक्युलर तरच आपण हे करू शकतो. स्टेप 1 किती सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. काय आहे की काही नाहीये, जे काय वर्ड इक्वेशन दिले ना त्याला काय केलं, सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहिलं, मॉलिक्युलर फॉर्म्युले मध्ये लिहिलं, त्याला म्हणायचं केमिकल इक्वेशन. याच्यामध्ये काही समजून घेण्यासारखं आहे का, बिलकुल नाही. ते काय आहे, हे यांची फक्त काय लिहिलेले, फक्त मॉलिक्युलर फॉर्म्युले, जास्त काही डोकं लावायचं नाही. फक्त स्टेप 1 मध्ये त्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले लिहायचे. आता स्टेप 2 काय सांगते आपल्याला, स्टेप 2 म्हणते की दोन्ही बाजू बॅलन्स आहेत का नाही ते तपासून पहा. काय सांगतं स्टेप 2 की चेक नंबर ऑफ atoms of each element on both sides. दोन्ही बाजूचे प्रत्येक इलेमेंट्सचे नंबर ऑफ ॲटम्स काय करा, चेक करा. मला सांगा मग याच्यामध्ये काय आहे का, अवघड नाहीये. पहिली स्टेपनं काय सांगितलं की बाबा त्यांची जशाला तशी मॉलिक्युलर फॉर्म्युले आहे. दुसरी स्टेप काय सांगते की फक्त दोन्ही बाजूचं काय करा, कम्पेअर करा की दोन्हीकडे नंबर ऑफ ॲटम्स प्रत्येक एलिमेंटचे सारखे आहेत का नाही पहा. म्हणजे इथं काय करायचं, म्हणजे अजून आपण बॅलन्स करायला सुरू केलेलंच नाहीये, ही माहिती आहे फक्त. मग येतच एकदम सोपं आहे. काय आहे, आपण म्हटलं असं करू, एलिमेंट आणि नंबर ऑफ ॲटम्स. आता नंबर ऑफ ॲटम्स कुठं, LHS लेफ्ट हँड साइड आणि RHS राईट हँड साइड. फक्त मी काय करायला लागलोय, कम्पेअर करायला लागलोय. म्हणजे मला याच्यातून काय कळलं, कोण बॅलन्स्ड आहे आणि कोण अनबॅलन्स्ड आहे. मग आपण एक एक एलिमेंट घेऊ. पहिल्यांदा Na. हा पहा Na, हा कितीचं डाव्या बाजूला 1, म्हणून मी इथं काय लिहिणार 1. नीट पहा. आता प्रॉडक्ट साईडला किती आहेत, 2. Na2 आहे की नाही, हे 2, म्हणून मी RHS ला किती लिहिणार 2. हा एक एलिमेंट झाला. आता पुढचा एलिमेंट कोण आहे, OH म्हणायचं नाही बघा, कारण ऑक्सिजन वेगळा एलिमेंट आहे आणि हायड्रोजन वेगळा एलिमेंट आहे. म्हणून हा O हा ऑक्सिजन. किती येतं हे पहा, इकडे 1 आणि इकडे 4, किती झाले 5. हे मोजायचं आहे. त्यानंतर इकडे किती आहेत, हे 4 आणि हे 1, किती आहेत 5. हा झाला
त्यानंतर एलिमेंट कोणता येतो? एच. एच म्हणजे हायड्रोजन. हा किती आहेत इथे? हा इकडे पहा, हा एक आणि हे दोन, किती झाले? तीन. तीन. इकडे प्रोडक्ट साइडला किती आहे? तर RHS ला दोन. त्यानंतर आता कोणता राहिला? एच आला, ओ आला. आता राहिला कोणता? एस. एस म्हणजे सल्फर. मग हा एस, LHS रिएक्टंट साइडला किती आहे? एक. इकडे प्रोडक्ट साइडला सुद्धा किती आहे? एक. इतकी सिंपल आहे ही स्टेप 2. बघा तुमच्या समोर फळ्यावर दोन्ही स्टेप आहेत, स्टेप 1 आणि स्टेप 2. फळावीत पहा काय काय चालू आहे आपलं? स्टेप्स इन बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन. काय सुरुवातीला उद्या एक्झाम्पल म्हणून काय दिलेलं आहे? एक वर्ड इक्वेशन दिलेले आहे. ते वर्ड इक्वेशन हे आहे. स्टेप 1 मध्ये मी काय केलं? एकदम सिंपल. ते वर्ड इक्वेशनचे काय लिहिले? फक्त मॉलिक्युलर फॉर्म्युले, दुसरं कोणतंही डोकं लावलेलं नाहीये. फक्त त्यांचे काय लिहिले? मॉलिक्युलर फॉर्म्युले. स्टेप 2 मध्ये काय करायला सांगितलेलं आहे? की फक्त चेक करा नंबर ऑफ ॲटम्स, दोन्ही बाजूचे चेक करा प्रत्येक एलिमेंटचे. म्हणून मी एक छोटासा चार्टच तयार केला. नेम ऑफ एलिमेंट आणि नंबर ऑफ ॲटम डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला LHS आणि RHS. मग एक एक एलिमेंट केलं. हा याच्यासाठी कशाचा सहारा घेतला मी? ह्या इक्वेशनचा. आणि त्याच्यावर मग मला असं कळालं की सोडियमच्या डाव्या बाजूला एक आहे, उजव्या बाजूला दोन आहेत, ऑक्सिजन दोन्ही बाजूने 5 आहेत, हायड्रोजन एक, LHS ला 3 आहेत, RHS ला 2 आहेत आणि एक एक आहे. हे पाठ करायची गरज नाही, फक्त हे इक्वेशन आहे. याच्या जागी कोणतं दुसरं सुद्धा इक्वेशन असू शकतं. मात्र टप्पा हाच की पहिल्या टप्प्यामध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युले लिहायचे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये काय लिहायचं? कंपेअर करायची. प्रत्येक एलिमेंटचे ॲटम कंपेअर करायचे. म्हणजे आपल्याला समजून येईल बाबा बॅलन्स कोणाला करायचंय, नेमकं अनबॅलन्स्ड कोण आहे आणि एखाद्या वेळेस नसेल बॅलन्स. मग कोण बॅलन्स नाहीये ते शोधायचं आणि आपलं एका एकाला आता काय करायचं? याच्यामधले जे काय अनबॅलन्स्ड आहेत ते शोधायचे. आता इथं कोण कोण अनबॅलन्स्ड आहे पहा, क्लिअर कळतं त्याच्यावर. Na म्हणजे सोडियम अनबॅलन्स्ड आहे, S म्हणजे सल्फर सुद्धा काय आहे? अनबॅलन्स्ड आहे. मग जे आहे मग आपल्याला काय आहे? त्यानंतर हायड्रोजन सुद्धा अनबॅलन्स्ड आहे, फक्त बॅलन्स कोण आहे? ऑक्सिजन. मग आता कोणापासून सुरुवात करायची? हे सगळं आपल्याला काय सांगतं? स्टेप 1 आणि स्टेप 2. पण ह्या दोन्ही स्टेप सिंपल आहेत पण महत्वाचे आहेत. कारण मॉलिक्युलर फॉर्म्युला जर का चुकला तर स्टेप 2 चुकते, पुढे सगळं चुकत जातं. किंवा इथे सुद्धा घाई गडबडीमध्ये ॲटम्स मोजताना घाई करायची नाही. नाही जाऊ दे सिंपल स्टेप्स आहेत म्हणून घाई करायची? बिलकुल करायची नाही. स्टेप सिंपल आहेत पण महत्वाचे आहेत. काय? आय रिपीट. पहा हे आपल्याला पुढे आयुष्यभर कामाला येणार आहे. आपण थोडंसं रिपीट करतो. काय करायचं? स्टेप 1 मध्ये दिलेल्या वर्ड इक्वेशन केमिकल इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं, त्याचे मॉलिक्युलर फॉर्म्युले लिहायचे. आणि स्टेप 2 मध्ये प्रत्येक एलिमेंटचे ॲटम्स काय करायचे तर चेक करायचे. म्हणजे आपल्याला नेमकं कळेल कोण बॅलन्स्ड आहे आणि कोण अनबॅलन्स्ड आहे. आणि आता स्टेप 3 मध्ये आपल्याला एक एकाला बॅलन्स करायचंय. झालं. मग हे स्टेप 3 चे टप्पे असतात. मग आता पाहूयात आपण स्टेप 3 काय करायचे. तोपर्यंत मी ते काय करतो? स्टेप 2 तशीच फळ्या राहू देतो. पूर्ण फळा आहेच तुमच्या डोळ्यासमोर. मग आता काय करायचं? आता इथं 3 अनबॅलन्स्ड आहेत. सोडियम आहे, हायड्रोजन आहे आणि सल्फर आहे. मी कोणाला बॅलन्स करू? कोणाला कुठून सुरुवात करू? तर सांगतात स्टेप 3 मध्ये सांगतात की सुरुवात कुठून करायची याचा सुद्धा एक संकेत आहे. कोणताही एक घेतला नाही. काय सांगतो संकेत? काय सांगतो प्रोटोकॉल? कुठून सुरुवात करायला पाहिजे? तर इट इज कन्व्हिनियंट टू स्टार्ट द बॅलन्सिंग इक्वेशन फ्रॉम कंपाऊंड विच कंटेन्स मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स. कुठून सुरुवात करायची? पहा इथं वाटल्यास लिहितो मी. इट इज कन्व्हिनियंट. कन्व्हिनियंट म्हणजे सोयीस्कर, सोपं, सुलभ. इट इज कन्व्हिनियंट टू स्टार्ट. काय स्टार्ट करायचंय? बॅलन्सिंग इक्वेशन. बॅलन्सिंग इक्वेशन
from compound having maximum number of atoms, having maximum number of atoms. काय अर्थ होतो या वाक्याचा मराठीमध्ये की बॅलन्स करताना कन्व्हिनियंट ते सोयीस्कर आहे. इक्वेशन कुठून सुरू करायचं तर अशा कंपाऊंड पासून सुरू करायचं. आपल्याकडे आता इक्वेशन मध्ये किती कंपाऊंड आहे? 4 कंपाऊंड आहेत. 2 रिएक्टंट साइडला आणि 2 प्रोडक्ट साइडला. मग त्या 4 पैकी एक कंपाऊंड असा सिलेक्ट करायचा की ज्याच्यामध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स आहे, ज्याच्यामध्ये अणूची संख्या सर्वाधिक आहे. आता मग आपल्या इक्वेशन मध्ये पाहायचं आपण मग कोणाकोणाकडे आहेत. मग आणि हे एक आपल्याला आपण काय केलंय, हे इक्वेशन फक्त एक एक्झाम्पल म्हणून घेतले. आणि आता बरं, आता कंपाऊंड मध्ये काय असतं, अनेक ॲटम्स असतात. मग पुढे काय करायचं तर ह्या कंपाऊंड मधला जो दोन्ही बाजूला आता अनइक्वल आहे, दोन्ही बाजूला जो ॲटम अनइक्वल आहे तिथून सुरू करायचं. आता ह्या इक्वेशन मध्ये आपण काय आहे बघा, स्टेप 3 काय आहे, इट इज कन्व्हिनियंट, सोयीस्कर आहे. काय सोयीस्कर आहे? टू स्टार्ट द बॅलन्सिंग इक्वेशन फ्रॉम कंपाऊंड हॅव्हिंग मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स. तो कंपाऊंड सिलेक्ट केला. आता तो कंपाऊंड सिलेक्ट केल्यानंतर काय करायचं, त्या कंपाऊंड मध्ये कोण अनबॅलन्स्ड आहे ते पाहायचं. तर त्या कंपाऊंड मध्ये सांगायचं सिलेक्ट द एलिमेंट. त्या कंपाऊंड मधला काय करायचं, सिलेक्ट द एलिमेंट फ्रॉम कंपाऊंड. त्या कंपाऊंड मधला काय करायचा, एक एलिमेंट सिलेक्ट करायचा विच इज अनबॅलन्स्ड, जो काय आहे अनबॅलन्स्ड आहे. बघा परत एकदा रिपीट करतो, महत्वाचे आपण एक गोटू शिकतो की पहिल्यांदा काय दिलेलं असतं आपल्याला, वर्ड इक्वेशन दिलेलं असतं. स्टेप 1 मध्ये मी काय केलं, त्याचं केमिकल इक्वेशन मध्ये रूपांतर केलं, त्याचे मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिले. स्टेप 2 मध्ये मी काय केलं, दोन्ही बाजूचे जे ॲटम्स आहेत ते काय केले, प्रत्येक एलिमेंटचे चेक केले, कोण बॅलन्स्ड आहे कोण अनबॅलन्स्ड निघाले. आता इथं मला समजा ह्याच एक्झाम्पल मध्ये काय निघाले, 3 ॲटम्स अनबॅलन्स्ड निघाले दोन्ही साईडनं. मग जे आहे 3 एलिमेंट्स तर ते जे आहे, आता मग स्टेप 3 मध्ये काय सांगायचं तर ते जे आहे स्टेप 3 मध्ये काय सांगायचं, इट इज कन्व्हिनियंट. नाही सर मी कुठूनही सुरू करेल त्याला काय होतं, कसं काय जमत नाही, जमतं ना, न जमायला काय झालं. पण केमिस्ट्री काय सांगते, इट इज कन्व्हिनियंट, सोयीस्कर आहे. काय कुठून सुरू करायचं, स्टार्ट द बॅलन्सिंग इक्वेशन फ्रॉम कंपाऊंड हॅव्हिंग मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स. तुम्ही इक्वेशन मध्ये प्रोडक्ट साइडला असू द्या नाही तर रिएक्टंट साइडला असू द्या, शोधायचा याच्यामध्ये काय आहे तर ॲटमची संख्या जास्त आहे असा कंपाऊंड सिलेक्ट करायचा. आणि त्या कंपाऊंड मधला सुद्धा मग असा एलिमेंट सिलेक्ट करायचा की जो दोन्ही बाजूने काय आहे अनबॅलन्स्ड आहे. आता या आपल्या पर्टिक्युलर एक्झाम्पल मध्ये आपण बघूयात असा मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स असलेला कंपाऊंड कोणता आहे आणि त्याच्यामधला एलिमेंट कोणता अनबॅलन्स्ड आहे. तर आपल्याला ह्या इक्वेशन मध्ये काय आहे की आपल्याला दिलेल्या इक्वेशन मध्ये Na2SO4 हा प्रोडक्ट साइडला आहे आणि H2SO4 हा रिएक्टंट साइडला आहे. असे 2 कंपाऊंड्स आहेत की ज्याच्यामध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स आहेत. हे मी मोजले, मला कसे कळाले, 2 3 आणि हे 4 7 हे सुद्धा मोजले मी. 2 3 7 2 3 7 कसे, हायड्रोजनचे 2 सल्फरचा 1 आणि ऑक्सिजनचे 4. इथं सोडियमचे 2 सल्फरचा 1 आणि ऑक्सिजनचे 4. दोन्ही बाजूने 7 7 आहेत. मग अशा वेळेस कोणतं सिलेक्ट करायचा तर आपण जे आहे दोघांना 7 आहेत की आपण मग इथं 2 आहेत. मग 2 पैकी आपल्याला एक ठरवावं लागेल, कोणाला तरी एकाला सिलेक्ट करावं लागेल. कोणालाही केलं तरी चालतं, आपण मात्र कोणतं तरी एकच सिलेक्ट करावं लागेल. म्हणून आपण इथं काय करू,
select Na2SO4 म्हणजे सोडियम सल्फेट. आणि याच्यामधला अनबॅलेन्स्ड कोण आहे स्टेप 2 मध्ये? Na2 मधला कोण पर्टिक्युलरली कोणता एलिमेंट अनबॅलेन्स्ड आहे? सोडियम अनबॅलेन्स्ड आहे. म्हणून मग नंतर आपण काय करू? फर्दर सिलेक्ट Na. हे पहा, हेच फार महत्वाचं बरं का. हे काय केलं स्टेप 1 मध्ये? फॉर्म्युले लिहिले. पाठ झाला आता तुम्हाला, करेक्ट फॉर्म्युले लिहिले. स्टेप 2 मध्ये काय केलं? काय नाही सर, आम्ही प्रत्येक एलिमेंटचे म्हणजे काय केली, ॲटमची संख्या लिहिली, एलएच टाकली आणि आरएचएस टाकली, कुंडली मांडली आम्ही. हा, पण आता हे महत्वाचं आहे. ह्या पहा, कॉन्सन्ट्रेट करा नीट. अवघड काहीच नाही, तुम्हाला तर काहीच नाही. काय आहे? काय सांगितलं केमिस्ट्रीनं? इट इज कन्व्हिनियंट, सोयीस्कर आहे बॅलन्स करणं. काय? टू स्टार्ट बॅलन्सिंग इक्वेशन फ्रॉम कंपाऊंड हॅव्हिंग मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स. की मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स जे आहेत त्याच्यापासून काय करा? सिलेक्ट करा. आणि नंतर तो कंपाऊंड सिलेक्ट केल्यानंतर त्याच्यामधला कोण जो काय अनबॅलन्स्ड ॲटम आहे तो सिलेक्ट करा. हे पहा, हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे आयुष्यभर. हे लिहायची गरज नाही आहे नंतर, हे फक्त आपल्याला आयुष्यभर लक्षात ठेवायचं आहे. मी कसं कसं गेलो. आता मग पर्टिक्युलर आपल्या एक्झाम्पलकडे घेऊ. तर आपलं जे एक्झाम्पल दिलेलं आहे त्याच्यामध्ये 2 कंपाऊंड्स हे काय आहेत? हॅव्हिंग मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स आहेत. Na2SO4 म्हणजे सोडियम सल्फेट, H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड. दोघांमध्ये 2 3 4 7 2 2 3 4 हे किती झाले एकूण? 7. 2 हायड्रोजन, 1 सल्फर, 4 ऑक्सिजन. 2 सोडियम, 1 सल्फर, 4 ऑक्सिजन. मग मला ह्या दोन्हीपैकी कोणता तरी एक सिलेक्ट करावा लागेल. कोणताही सिलेक्ट केला तरी चालतो. मी कोणता सिलेक्ट केला? Na2SO4. आणि त्याच्यामधला कोणता सिलेक्ट केला? एकदम सगळेच एलिमेंट्स घेता येतील का मला? नाही, नॉट ॲट ऑल. मी फक्त काय घेतला? मग त्याच्यामधला सोडियम घेतला. हे मी आत्ताच एक्झाम्पल घेतलं. पण जनरली आपल्याला काय सांगतं स्टेप 3? हेच इक्वेशन आहे, कोणतं इक्वेशन? स्टेप 3 आपल्याला काय सांगतं? की मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्सचा, बघा परत सांगतोय, मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्सचा कंपाऊंड सिलेक्ट करा. त्याच्यामधला एक एलिमेंट सिलेक्ट करा जो डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला कसा आहे? अनबॅलन्स्ड आहे. म्हणून मी हे आपल्या एक्झाम्पलकडे आलो. आणि आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, इतकी महत्वाची येते की ज्या वेळेस आपण हे बघा, इथं मी चक्क तुम्हाला मराठीत लिहितो, 5 स्टार पॉइंट चक्क मराठीत लिहितो. लक्ष द्या, काही हरकत नाही. हे नंतर त्याचं इंग्रजी भाषांतर करू. 5 स्टार पॉइंट की काय आहे इथं मराठीत लिहितो. काय? इक्वेशन बॅलेन्स करत असताना मूळ रासायनिक सूत्र बदलू नये. मूळ रासायनिक सूत्र बदलू नये. नाही तर बॅलन्स करायचे, समजा H2O असं समजा आपल्याला बॅलन्स करायचंय, ऑक्सिजन इकडं तिकडं, तर त्याला H2O2 नाही करायचं. समजा एका साईडला ऑक्सिजन कमी जास्त, इकडे 1 आणि इकडे 2 आहे. हो, रिएक्टंट साईडने 1 आणि प्रॉडक्ट साईड बॅलन्स करताना नाही. बॅलन्स करताना मूळ रासायनिक सूत्र बदलायचं नाही. मूळ रासायनिक सूत्र कुठे आहे? स्टेप 1 मध्ये. म्हणून तो म्हणलं ना, प्रत्येक स्टेप महत्वाची. मूळ रासायनिक सूत्र आपण कुठे लिहिले? तर स्टेप 1 मध्ये लिहिले. की समजा इथं सोडियम सल्फेटचं सूत्र Na2SO4, त्याला चेंज करायचं नाही, Na3 वगैरे नाही. त्याला Na2SO4च राहू द्यायचं. हा, नाही तर बरेच वेळा कन्फ्युजन, सर मूळ रासायनिक सूत्र कुठे येतं? अरे स्टेप 1 मध्ये येत ना मित्र. कुठं आहे तर स्टेप 1 मध्ये. ते रासायनिक सूत्र बदलायचे नाहीत. हे पूर्ण डोक्यामध्ये ठेवायचं की व्हाईल बॅलन्सिंग, आता याचं इंग्रजीत रूपांतर करतो मी. व्हाईल बॅलन्सिंग एनी टाइप ऑफ केमिकल इक्वेशन, प्लीज डोंट चेंज इट्स ओरिजिनल फॉर्म्युले. त्याचे मूळ रासायनिक सूत्र ते चेंज करायचे नाहीत. कीप इट ॲज इट इज. मग कसं करायचं बॅलन्स? सूत्रही बदलायचं नाही. तेच कौशल्य आहे आणि ते काय फार अवघड आहे असं नाहीये. हे फक्त आपल्याला आयुष्यभरासाठी शिकायचंय. म्हणून आपण हे केलं. काय काय केलं आपण? स्टेप 1 परत थोडंसं रिपीट. स्टेप 1 फॉर्म्युले लिहिली तसे सगळे वर्ड इक्वेशन वरून. स्टेप 2 काय केली?
स्टेप 2 मध्ये काय केले, प्रत्येक एलिमेंटचे दोन्ही साईडचे ॲटम्स काय केले, कम्पेअर केले. स्टेप 3 काय केलं की एक कंपाऊंड हॅव्हिंग मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स सिलेक्ट केला, त्याच्यामधला एक अनबॅलेन्स्ड ॲटम काय केला, सिलेक्ट केला. इथं आपल्या एक्झाम्पलमध्ये 7 वाले 2 आहे, त्याच्यापैकी एक कंपाऊंड सिलेक्ट केला, त्याच्यापैकी एक एलिमेंट सिलेक्ट केला. हा अजून बॅलन्स करायला सुरू केलेलं नाही, फक्त आपण सिलेक्ट केलंय. कसं बॅलन्स करा, खूप सोपं आहे. फक्त इथं महत्वाचा मुद्दा मराठीत सांगितलेले काय, मूळ रासायनिक सूत्र बदलू नये. तुम्ही इक्वेशन बॅलन्स करत असताना ऑलवेज कीप इन माइंड की मला मूळ फॉर्म्युला बदलायचा नाही. अँड आय रिपीट, मूळ फॉर्म्युला कुठे आहे, स्टेप 1 मध्ये. कुठं आहे तर स्टेप 1 मध्ये. समजा आपल्याला कुठं वाटायला लागलं, चुकायला होकायला लागले, पटकन स्टेप 1 बघायचं, अरे मग माझ्या हाताने कुठं चुकायला नाही ना, नाही. कारण मूळ रासायनिक फॉर्म्युले आपण स्टेप 1 मध्ये लिहिले. आणि आता बॅलन्स करायचं खूप सोपं आहे. तुम्हाला एक बॅलन्स करायला सांगितलं, तुम्ही म्हणता अरे इट इज टू इझी, आम्हाला वाटलं फार अवघड आहे नववी. बिलकुल नाही, नववी खूप अवघड होतं. हे तुम्ही अगदी सहज करू शकता. आता कसं बॅलन्स करायचं बघू. आता आपण याला काय म्हणू, स्टेप 3 मधल्या उपस्टेप. हो, मूळ एक कोणती वाटल्यास तर आपण स्टेप 3 मधला पहिली. आता कसं बॅलन्स करायचं, हे पहा, हे जे आहे माझी स्टाईल काय आहे, पहिल्यांदा एक चार्ट करायचा. कसा करायचा पहा, इथं फक्त चार्ट पहा, नंबर ऑफ Na ॲटम्स. Na ॲटम्स म्हणजे सोडियमचे ॲटम. सोडियमच का, कारण आपण तो सिलेक्ट केलाय. मग LHS आणि इथं काय लिहितो RHS. मग LHS मध्ये काय आहे, स्टेप 1 बघा, NaOH आणि RHS ला काय आहे, Na2SO4 आहे. नीट लक्ष द्या. हे पहा, मी स्टेप 1 मधून लिहिणार बरं का, स्टेप 1 मधून. हे पहा, स्टेप 1 मध्ये वाटल्यास इथं लिहितो इनिशियली. स्टेप 1 पाहिजे, स्टेप 1. हा, इनिशियली NaOH मध्ये सोडियमची संख्या किती आहे, 1. Na2SO4 मध्ये किती आहे, 2. बरोबर आहे. आणि आता बॅलन्स इथं खालच्या चौकोनात करायचे. तर हे मग नंतर मी इथं लिहितो, फक्त इथं लिहितो टू बॅलन्स. पण कसं करायचं बघा, सध्या हे कामच ठेवू. काय केलं मी, एक चौकोन केला. काय, नंबर ऑफ Na ॲटम्स. Naच का सिलेक्ट केलं, कारण सांगितलं आपण त्याला सिलेक्ट करायचं म्हणून. इनिशियली त्याची LHS मध्ये किती आहे, 1 आहे. कुठं आहे, इन NaOH. इनिशियली RHS मध्ये किती आहे, 2 आहे. कुठं आहे तर Na2SO4 मध्ये. आता इथं मी खाली लिहितो काय आहे. आता बघा बरं तुम्ही, असंच मग माझ्या पाठीमागं म्हणता, हा डिफिशियंट साईड, हा कमकुवत बाजू कोणती आहे, इज, कोणी सांगायला पटकन, LHS. लेफ्ट हँड साइड काय आहे, डिफिशियंट आहे. बघा, मग इथं मला आता इथं फार महत्वाची गोष्ट आहे. आता मला दोन्हीकडे 2-2 आणायचे. पण नीट लक्ष द्या, मराठीत लक्ष द्या. मला दोन्हीकडे 2-2 आणायचे. मग मी कोणती प्रक्रिया वापरू गणितामध्ये, 1+1 करू का, काही भागाकार वगैरे, बिलकुल नाही. मराठीमध्ये फार छान शब्द आहे, सहगुणक, को इफिशियंट. मराठीमध्ये काय आहे, हा, मला जर का साईड बॅलन्स करायची असेल, लक्ष द्या, लक्ष द्या. पहा, 1×2 करू का, करता येईल. आणि हे 2, कारण 1×2 म्हणजे 2. गुरुजी ह्या ×2 ला काय म्हणायचं, तर ह्या ×2 ला मराठीमध्ये खूप छान शब्द आहे, सहगुणक. जो सह येतो आणि गुणाकार करतो. म्हणून मी काय म्हणेल, आता मी डिफिशियंट साईड काय केली, ट्रेस केली. कुठून ट्रेस केली, ह्या इनिशियलीवरून. मग मला काय केलं, मग मी काय केलं, मग सो ऍड म्हणजे लावा. काय, कोइफिशियंट. मराठीमध्ये याचा अर्थ काय होतो, सहगुणक, कोइफिशियंट. कोणता, 2. कोणाला ऍड केला, 2. NaOH. कोणाला ऍड केला, NaOH ला. आणि मग कसं झालं, ऍज 2NaOH. आलं का लक्षात. पहा, आपण रिपीट करू. स्टेप 1 केमिकल फॉर्म्युला लिहिले. स्टेप 2 प्रत्येक एलिमेंटची संख्या मोजली. स्टेप 3 मॅक्झिमम ॲटम असलेला काय केला, कंपाऊंड सिलेक्ट केला. त्याच्यामधला
इलेमेंट सिलेक्ट केला, तो बॅलन्स करायला सुरू केला. डोक्यामध्ये काय ठेवलं, मूळ रासायनिक सूत्र बदलायचं नाही. मग काय केलं, एक चार्ट बनवला. कसा बनवला, नंबर ऑफ एनी ॲटम्स, LHS ला किती, RH ला किती, LHS ला कोण आहे, NaOH. कुठून बघितलं मास्तर, सुरुवातीला स्टेप 1 हे काय आहे, Na2SO4. हा किती ते 1, ही तर किती आहे 2, हे मी नंतर लिहिले. मग मी काय केलं, पहिल्यांदा या चौकोनाच्या खाली काय लिहिलं, डिफिशियंट साईड कोणती आहे, LHS आहे. मग मला बॅलन्स कोण करायची, LHS करायची. म्हणून मी काय केलं, आता 2 कशी कधी येतील म्हणून मी गणितातली कोणती प्रक्रिया वापरली, गुणाकाराची प्रक्रिया वापरली. 1 गुणिले 2 इज इक्वल टू 2. त्या 2 ला इंग्रजीमध्ये म्हणतात कोइफिशियंट, मराठीमध्ये काय म्हणतात, सहगुणक. तर काय आहे, डिफिशियंट साईड आहे म्हणून मी काय केलं, 2 हा सहगुणक कोणाला लावला, NaOH ला लावला. कसा, ॲज टू NaOH. बघा मूळ फॉर्म्युला बदललाय का, मूळ फॉर्म्युला जसा आला तसा राहिला. NaOH चा बदल आहे का मी, नाही. Na2OH करू शकतो का मी, नाही करू शकत, ते अलाउडच नाही. चला संपलं, मग तिथंच विकेट गेली. जे आहे ते मूळ फॉर्म्युला बदलायचा नाही. मग आता काय आहे, पार्शियली बॅलन्स्ड इक्वेशन लिहायचं. आता कोणतं इक्वेशन लिहायचं, पार्शियली. पार्शियली म्हणजे आता आपण पूर्ण बॅलन्स केले का अजून नाही, अर्धवट बॅलन्स केले. आता मग इथं लिहितो मी, बघा, पार्शियली बॅलन्स्ड इक्वेशन इज. आता इथं लिहितो मी अगोदर पार्शियली बॅलन्स मध्ये काय, 2NaOH, कारण आपण आता केले की नाही हे, आता स्टेप 1 मधला नाही लिहायचे. आता 2NaOH, बाकी जशाला तसेच आहे. कोणते, H2SO4 आणि इथं Na2SO4 प्लस H2O. ह्या पहा, ही स्टेप महत्वाची. आता इथून पुढे फक्त शोधायचं कोण अनबॅलन्स्ड आहे, लगेच त्याला चौकोन मारायचा. कोण अनबॅलन्स्ड आहे शोधायचं आणि चौकोन मारायचा. आता आपल्याकडं, आता आपण स्टेप 1 मधलं इक्वेशन विसरून जायचं. आता इक्वेशन बॅलन्स करताना व्हॉट आय एम सेइंग, स्टेप 1 मधलं विसरून जायचं. आता आपल्यासाठी कोणतं इक्वेशन आहे, हे आहे. मग आता इथं काय आहे, मग सांगायचं. आता पाहायचं इक्वेशन बॅलन्स आहे का, प्रत्येक वेळेस चौकोन करायची गरज नाहीये, मोजायचे आपल्याला. हा, सोडियम तर बॅलन्स केले, त्याचा ताण मिटला. ऑक्सिजन 5 तर आहेतच, बरोबर आहे. मग आता राहिलं कोण, आता राहिलं अनबॅलन्स्ड कोण राहिलं आता, तर जे आहे इकडं बघा, ऑक्सिजन किती आहेत, 5, इकडं सुद्धा 5 बॅलन्स्ड आहे. सोडियम बॅलन्स आहे. आता हायड्रोजन मोजू, हायड्रोजन किती येतं, इकडं 3 आणि इकडं 2, बरोबर आहे. आणि सल्फर एकच. हा, तर आपण जे आहे पहा, ऑक्सिजन किती आहे, हा इकडचं इकडे 6, इकडं 5. हायड्रोजन किती आहेत, इकडे 2 आणि हे 2 4 आणि तिकडे 2, म्हणजे किती एलिमेंट अनबॅलन्स्ड आहेत. मग आपण इथं सांगायचं स्टील म्हणजे अजून. हा, कोण आहेत, स्टील, कोण, ऑक्सिजन अँड हायड्रोजन. ऑक्सिजन अँड हायड्रोजन आर अनबॅलन्स्ड, असं लिहायचं खाली. हे 2 काय आहेत, अनबॅलन्स आहेत. आता दोन्ही पैकी आपल्याला काय करावं लागेल, कोणता तरी एक सिलेक्ट करावा लागेल. तर आता सिलेक्ट करताना सुद्धा काय करायचं, सोपं कोणतं जाईल, हे थोडंसं कॉमन सेन्स वापरायचा. इथं सोपं बॅलन्स करायला कोण जाईल, हायड्रोजन जाईल. कसं, कारण इथं गुणाकाराची प्रक्रिया आपल्याला सहज राबवता येईल. आता हे अनुभवाचा भाग आहे. बघा कसं, की इथं 2 हायड्रोजन आणि इथं 4 आणि इथं 2, तर मला चटकन दोन्ही 4 कोणते करता येतील. म्हणून मी काय सिलेक्ट करणार, हायड्रोजन सिलेक्ट करणार. मी काय सिलेक्ट करणार, हायड्रोजन सिलेक्ट करणार. हा, हे आता परत अजून रिपीट, थोडं पुढे गेली परत रिपीट. आपण पहिल्या स्टेपमध्ये काय केलं, वर्ड इक्वेशनचे फॉर्म्युले लिहिले आणि केमिकल इक्वेशन लिहिलं. दुसऱ्या स्टेपमध्ये आपण काय केलं, प्रत्येक इलेमेंट काय केला, त्याची संख्या दोन्ही बाजूनी कम्पेअर केली. तिसऱ्या स्टेपमध्ये आपण काय सांगितलं, कन्व्हिनियंट. काय कन्व्हिनियंट आहे,
कुठून स्टार्ट करायचं, मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्सचा जो कंपाऊंड आहे तो सिलेक्ट करायचा, त्याच्यामधला काय करायचा, अनबॅलेन्स्ड एलिमेंट काय करायचा, सिलेक्ट करायचा. ह्या केसमध्ये आपण काय कोणतं सिलेक्ट केलं, Na2SO4. त्याच्यामधला कोणता सिलेक्ट केला, सोडियम. बघा, आणि सोडियम बॅलन्स केला. मग आपल्याला काय भेटलं, पार्शियली बॅलन्स्ड इक्वेशन. आता मी परत पार्शियली बॅलन्स्ड इक्वेशन काय केलं, नीट पाहिलं. मला नीट पाहिल्यावर असं लक्षात आलं की स्टील म्हणजे अजून सुद्धा ऑक्सिजन आणि हायड्रोजन काय आहे, अनबॅलन्स्ड आहेत. मला दोन्हीपैकी कोणता तरी एक सिलेक्ट करावं लागेल. पण इथं हायड्रोजन सिलेक्ट करणं काय आहे, सोपं आहे. मग मी तर काय करतो, सिलेक्ट हायड्रोजन. मी काय केला, हायड्रोजन सिलेक्ट केला. आता हे जशाला तसा चौकोन. मग इथं हा आहे चौकोन क्रमांक 2. स्टेप 3च चालू आहे आपली. ही 3 मधली पहिली उपस्टेप आणि ही दुसरी. असंच चौकोन. हे इथं जसं लिहिलंय मी, नंबर ऑफ एन ॲटम्स, तसं इथं मी काय लिहिन, नंबर ऑफ एच ॲटम्स. बरोबर आहे की नाही, नंबर ऑफ एच ॲटम्स. हा, त्याच्यानंतर इथं काय आहे, LHS. आता कुठे काय लिहायची गरज आहे, RHS. हा, आता पहा बघा, सेम चौकोन आहे का नाही. हा, मग पहिल्यांदा इनिशियली म्हणजे सुरुवातीला. आता सुरुवातीला स्टेप 1 बघायची का नाही. आता आपण काय बघायचंय, पार्शियली अनबॅलन्स्ड इक्वेशन. मग किती येतं डाव्या बाजूला, 2 आणि 2 4. उजव्या बाजूला किती पाणी, हे पहा किती आहे, 2. आता मग सांगा मला डिफिशियंट साइड. आता मला टू बॅलन्स आहे, खाली लिहित नाही मी आता. हा, आपण बॅलन्स करू. हा, टू बॅलन्स. हा, सांगा, तुम्हाला सांगता येईल काय आहे. हे तर 4 मला जशा तसेच लिहायचे. आता मला 2 ला किती न गुणायचं, तर 4 येतील. तर सर 2 ला 2 न गुणायचं तर 4 येतील. त्या 2 ला मी काय म्हणलंय, कोइफिशियंट, सहगुणक. तो सहगुणक मला कोणाला लावावा लागेल, उजव्या बाजूला. उजव्या बाजूला कोणाला लावावं लागेल, H2O ला. म्हणजे ते काय होईल, 2H2O. हे पहा, समजलंय का. आपण परत हे करू. आपल्याला इथं काय भेटलं, स्टेप 3 मधलं पहिलं उपस्टेप नाही, इथं काय भेटलं, पार्शियली अनबॅलन्स्ड इक्वेशन भेटले. हा, त्याच्यामध्ये नीट बघितल्यावर कोणते अनबॅलन्स्ड आहेत, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. मग मी काय सिलेक्ट केलं, हायड्रोजन सिलेक्ट केला. मग नंबर ऑफ एच ॲटम्स, इनिशियली LHS मध्ये किती आहे, 4. कुठे आहे 4 सर, हे बघा, हे 2 आणि हे 2, हे 2, हे 2, हे 2, हे 2. राईट साईडला किती येतं, 2च आहेत वॉटर मध्ये. मग डिफिशियंट साईड कोणती आहे इथं, RHS. म्हणून मी कोइफिशियंट कोणता वापरला, 2. मग मला आता पुढचं पार्शियली बॅलन्स जे आहे, पुढचं इक्वेशन कसं लिहावं लागेल, तर तिथं मला 2 ऍड करावे लागतील. कुठे ऍड करावे लागतील, 2 मला H2O ला ऍड करावे लागतील. लिहितो इथं मी काय करतो, लिहितो. मग जे आहे, मग लिहितो. काय लिहितो, हे पहा, 2NaOH. याला आपण काही बदल केलाय का, नाही. हे पहा, हे अनबॅलन्स. त्याच्यानंतर H2SO4 मध्ये आपण काही बदल केलाय का, नाही, कारण आपण LHS साईडला काही बदलच केला नाही. हा, RHS मध्ये Na2SO4 मध्ये काय बदल केलाय का, नाही. हा, बदल कुठं केलाय, कोइफिशियंट कुठं लावलाय, 2H2O. आता काय करायचे, परत मोजायचे. आता आयटम मोजायचे. बघा, फार सोपं आहे बरं का. हा, Na2 ताण मिटला. आता ऑक्सिजनचे इथं 2 आणि इथं 4 किती झाले, 6. इथं 4 आणि इथं 2 किती झाले, 6. ताण मिटला. आता हायड्रोजन इथं 2 आणि इथं 2 किती झाले, 4. इथं सुद्धा हे 2 दुनी 4. आता राहिला सल्फर, इथं 1 आणि इथं पण 1. म्हणजे थोडक्यात काय झालं, इक्वेशन बॅलन्स झालं. इक्वेशन काय झालं, बॅलन्स झालं. वाटल्यास आपल्याला आता जे आपण तोंडी सांगितलंय, अगदी ते चार्ट करून सुद्धा लिहू शकतो. कसं की इलेमेंट LHS RHS लिहू वाटल्यास. इलेमेंट LHS आणि RHS. हा, पहिला एलिमेंट Na. चला मोजा, लेफ्ट साइडला 2, राईट साइडला 2. हे पहा 2 2. दुसरा एलिमेंट
ऑक्सिजन. हा लेफ्ट साईडला हे 2 आणि हे 4 किती झाले 6. इथं हे 4 आणि हे 2 किती झाले 6. आता हायड्रोजन हे 2 आणि हे 2 किती झाले 4. इथं 2 दुने 4. आता हा सल्फर इथं एक म्हणजे थोडक्यात आपल्याला हा चार्ट काय सांगतो स्टेप 3 मधला आपलं इक्वेशन काय झालं पूर्णपणे बॅलन्स झालं. आपलं इक्वेशन पूर्णपणे काय झालं बॅलन्स झालं. जर का नसेल झालं इथं ऑक्सिजन इथं काय झालं ऑक्सिजन आपोआप बॅलन्स झाला. तो बॅलन्स झाला. प्रत्येक वेळेस नंबर ऑफ ॲटम्स मोजायचे आणि जिथं आपल्याला वाटत हा संख्या सारखी आली तिथं लगेच खाली काय करायचा चार्ट करायचा म्हणजे इक्वेशन काय होतं बॅलन्स होतं. परत थोडंसं रिपीट काय स्टेप 1 मध्ये वर्ड इक्वेशनचं रूपांतर कशामध्ये केलं स्टेप 1 मध्ये केमिकल इक्वेशन मध्ये. स्टेप 2 मध्ये काय केलं नंबर ऑफ ॲटमची काय मोजली संख्या मोजली दोन्ही बाजूनी. स्टेप 3 मध्ये काय केलं आपण मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स असलेला कंपाऊंड सिलेक्ट केला त्याच्यामधला एक एलिमेंट सिलेक्ट केला आणि त्याला अशी चौकोन करून आपण काय केलं बॅलन्स केलं. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या हे एक उदाहरण दाखल झालं. अशी उदाहरणं तुम्ही मनाने घ्यायची बॅलन्स करायचं काय अडचण वाटली ते विचारायचं आपल्या ग्रुपवर की सर हे असं असं आहे. आणि आता 3 मार्काला आलं तर या सगळ्या स्टेप लिहित बसायच्या. बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये काय येतं एकच मार्कासाठी येतं बॅलन्स द केमिकल इक्वेशन. तेव्हा सरावाने आपण ते बॅलन्स करायचं. हो त्यावेळेस पूर्ण उत्तरपत्रिकेमध्ये हे इतकं लिहायची गरज नसते. तिथं आपलं डोकं जागेवर ठेवायचं की मला एकच मार्काला सांगितलेलं आहे आणि होतं ते सरावाने. जेव्हा तुमच्या हाताने असे एक 10-15 इक्वेशन्स तुम्ही बॅलन्स करता तेव्हा आपोआप सराव होऊन जातो. हो ते कौशल्य कसं प्राप्त झालं तुम्हाला कळणार सुद्धा नाही पण त्याच्यासाठी सराव आवश्यक आहे. आणि आता अजून एक गोष्ट मी तुम्हाला असाइनमेंट्स दिलेले आहेत लर्निंग पॉईंट्स दिलेले आहेत पण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही ते असाइनमेंट्स लर्निंग पॉईंट्स सोडून त्याचे ग्रुपवर फोटो टाकावे. माझा उत्साह वाढेल. तुम्ही अभ्यास करताय नाही करताय आता मला तर नोटबुक्स घरी चेक करणं शक्य नाही आहे तर हां तुम्ही काढलं फोटो पहा माझा उत्साह वाढेल. आय विल फील बेटर. आणि तुम्ही केले असं भाग नाही आहे करतायत पण मला थोडंसं त्याचे फोटो काढून टाका ना. ओके थँक्यू.